काय मग मला सांग, डिंक लावणार आहेस की पोस्टर? म्हणजे अरे बाबा, पोस्टर लावताना एक माणूस डिंक लावतो आणि एक पोस्टर लावतो, म्हणजे काम पटापट होतं ना. अच्छा तसं. हा, मग काय लावणार? डिंक लावणार. ठीक आहे, चल. टेन्स काय आहेस एवढी? टेन्स काय आहेस? काय नाही रे, ते घरी काही ना काही मॅटर सुरू असतो ना. ह्याला कसं कळलं ते मी न सांगताच? का? तुला कधी मदत लागली, काही गरज असेल तर मला बिंदास सांग. एक मिनिट. हा आई बोल. अगं शिवानी, कुठे आहेस तू? कधी येणार आहेस घरी? किती उशीर झालाय? आई, अगं मी तुला म्हंटल होतं ना, ते ब्लड डोनेट करायला जायचंय. म्हणजे अजून तू तिथेच आहेस का? बस झाली समाजसेवा. किती दिवस लोकांची धुणी धुणार आहेस? दिव्याचं लग्न ठरलंय आता. तिच्या लग्नात प्रॉब्लेम येईल असं आता तरी काही वागू नकोस ग. आई, अगं असं मी काही करत नाही. मी का करीन असं? तू ठेव फोन. अगं शिवानी, म्हणजे आईला माझी काळजी नव्हतीच. दिव्यासाठीच कॉल केला तिने. काय झालं? काही नाही रे, मला वाटलं आईने माझ्या काळजीपोटी कॉल केला, पण असं काही नव्हतंच. तिने माझ्यासाठी कॉलच नव्हता केला. एक हा तुझा गैरसमज आहे. हा, आपल्याला उगाच असं वाटतं की आपल्या आईला आपली काही पडलेली नाही, पण असं नसतं. आपल्या आई आपली काळजी करत असतात. कधी कधी आपल्याला ते कळत नाही. दॅट्स इट. ठीक आहे, तू चला पोस्टर लावायला घे आता. हे लाव त्याला, म्हणजे कसं. एक मिनिट. ते आमच्या कंपनीचं पोस्टर आहे. शिवाय मला नाही वाटत त्या आजोबांना आमची कंपनी एवढे कमी पैसे देत असेल पोस्टर लावायला. आणि 3000 रुपयेच फक्त. काय, खरं तर 5000 रुपये दिले पाहिजेत कंपनीने, पण ते देत असतील की नाही माहित नाही. कारण की कामगारांपर्यंत पैसे पोहोचेपर्यंतच मधली माणसं पैसा खाऊन टाकतात. काय आहे ना, या कंपनीच्या आणि मोठ्या माणसांच्या राजकारणात नेहमी गरीब माणूस फसतो. चंद्री, चला लावायला घ्या पोस्टर. जा बरं, तू लाव आणि हे घे लाव. एक लाव पहिले तू, मी येते तुला मदतीला. ते नीट लावा. अरे ते इथे नाही लावायचंय, त्या पेपरला लावायचंय. अरे खाली ठेव डबा. पोस्टरला डिंक लावायला सांगते. तू लावणार होतीस ना पोस्टर इथे? मी डिंक लावणार होतो ना. पण मी तुला म्हंटल ना की पहिलं तू लाव, नंतर येते मदतीला. लाव बरं. बरं ठीक आहे, लावतोय. बस एवढा. इथे लावू? इकडे नाही रे, लेफ्टला लाव. येडाय का रे? अरे वर लाव ना, वर. हा, वर लाव. थोडं खाली. हा, ओके. पाहिलं, शिवा आणि छकुला एकत्र गेलेत. त्यांच्यात नक्की काहीतरी होईल ना रे. होईल. दोघे एकत्र गेले, काही होऊ शकतं. लावतो. काय एवढे सगळे राहिले का? करेल ना तो भाई, मस्त लावतो. अजून लावायचे तुला एवढे. ए पण लाव रे. पटापट लाव. चल की. चल. ते वरपासून लावायचे ना सगळे पोस्टर. ओ शिट. हे शिवानी बघितलं तर तिला ऑकवर्ड होईल.
रजनीकांत आलाय की काय अंगात? रजनीकांत कशाला मग? पाहिजे? हे आपलं पटापट काम झालं पाहिजे ना, मग पटापट काम केलं मी. अरे हो बरोबर आहे, तू बरंच काम केलंय आता. तू बस, मी लावते आता. लाव. थांब. दे मला दुसरं पोस्टर दे, चल. अरे बाबा दे सांगते तर दे. शिवा, तू वेडायस का रे जरा? काय? मी पडले असते ना आता. मग धरलं ना तुला? आणि नसतं धरलं तर? पण धरलं ना. एक तर तुला काही काम येत नाही, वर तू मलाच ओरडतोयस का असं सगळं? पोस्टर मीच लावलेत सगळे, काय काम येत नाही? ती मी लावायला शिकवली तुला, कळलं ना? मी पोस्टर लावू शकतो काय तुझ्याशिवाय? इगो हट झालाय. ठीक आहे, तू आता एक काम कर, हे सगळे पोस्टर ना एकट्याने लावून दाखव. धर आणि लाव. सगळे दे. लावायचे हा? तुलाच फक्त पोस्टर लावता येतात असं नाहीये, आता तो अख्खा एरिया मी कव्हर करतो. जा ठीक आहे, दाखव. चल जा. हे ते पॅम्पलेट्स आहेत, ते आजोबा आहेत ना, त्यांनी प्रत्येक पेपरला मध्ये टाकायला सांगितलेत. ते कुठे आहे? ते नाही आले, ते आजारी आहेत जरा, म्हणून मी आले. पण तुम्ही कोण? मी त्यांची नात. पण याआधी नाही बघितलं तुम्हाला. कारण नात आत्ताच झाले ना मी. नवीन आजोबा मिळालेत आपल्याला. ते सगळं ठीक आहे, पण आधी पैसे भरा, मगच पेपर टाकता येतील. अरे पण काय म्हणतात त्याला, हे ह्याचे पैसे मिळाले असतील ना तुम्हाला? हो, त्यांना कंपनी पैसे देते ना. अरे तू आला पण? हो. झाले पोस्टर लावून? काही नाही, लावली पोस्टर सगळी. बरं ठीक आहे. ते असंच नाही टाकू शकत, त्याचे वेगळे पैसे लागतात. अरे पण हा म्हणतोय ना दिले असतील पैसे, तर असे कसे वेगळे पैसे लागतील? हे बघा, तुम्हाला पैसे द्यायचे असतील तर द्या, नाही तर निघून जा, आम्हाला कामं भरपूर आहे. ठीक आहे, तू एक काम कर, तू जाऊन हे पोस्टर लाव, मी बघते यांच्याकडे. हो जातो मी, पण लवकर ये. जा जा. कुत्री आहेत खूप अगं इकडे या एरियात. हो जा, मी आले. थांब थांब थांब, आशुतोष. अरे कुलकर्णी काका, कसे आहात तुम्ही? आय एम सॉरी, मी तुम्हाला तिकडनं ओळखलं नाही. मी तर लांबून ओळखलो. अरे हे काय करतोस पण, पोस्टर्सचं वगैरे काम? ते आपल्या कंपनीचे पोस्टर्स आहेत ना, सो कंपनीची पब्लिसिटी अशी होते. नाही ते बरोबर आहे, पण ही काम दुसरी कोणी करू शकतं ना रे. करू शकतं, पोस्टरचं काम कोणी करू शकतं, बरोबर आहे. मग म्हणूनच मी करतोय. आणि मला हे जाणायचंय, वर्कर्स कसं काम करतात, काय काय करतात, ते किती कष्टातनं जातात आणि सो ऑन. ते सगळं जे काही रुटीन आहे, दॅट्स व्हॉट आय एम ट्राइंग टू एक्सपिरियन्स आता. वा, क्या बात आहे. आपल्या बिझनेसच्या प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टी आपल्याला माहिती असल्या पाहिजे. खरंय. जसं तू आज पब्लिसिटी म्हणजे काय सगळं जाणून घेतोयस, आणि कामं करताना लोकांना काय कष्ट होतात ते तुला कळतंय. हो. वा, क्या बात आहे. आणि अशाने तुझा देसाई ऑटोमोबाईलचा बिझनेस कुठच्याकडे नेऊन ठेवशील तू. ऑल द बेस्ट. थँक्यू काका, मी थोडा घाईत आहे. येस येस, ठीक आहे. ऑल राईट. ओके, या ना, या. चला, हे पुण्य पण तुला मिळालं. सो लकी यार आशू, सो लकी. ए काय? वेडा आलास की काय एकटाच असतोयस? विषय एकदम वेडा झालोय. अरे पोस्टर लावलीस मी आज,
हे बघ तुझ्याकडनं चॅलेंज घेतलं होतं ना, सगळी पोस्टर लावेन आणि सगळे पोस्टर लावलेले बघ. शाबास, क्या बात आहे. मजा आली मला आज पोस्टर लावून. मला काय वाटतं माहितीये, ती माणसं आहेत ना त्या काकांना खूप त्रास देत असणार. अर्थात. पण ठीक आहे, आपण आपलं काम केलं ना, मग चांगलंय. तुझं काय रे, तू बोलतास खुश आहेस, चेहरा खुललाय तुझा. मग मी खुशच आहे आज. थँक्यू. बघ मी तुला बोलले होते की नाही, माझ्याबरोबर असशील तर अशी मजा करता येईल, नाहीतर तुझं रडगाणं सुरूच होतं. आई काय म्हणेल, हे काय होईल, ते काय होईल. आईचा लाडका छकुला. बस आईवरनं काही बोलू नकोस आता. आईचा छकुला. शिवा मला चिडवू नकोस प्लीज. कपरे नाही चिडवत, रडतोय उगत. चला उशीर झालाय आता. हो दिव्या, मला पण झोप आली आहे. पण जाता जाता आपण माझ्या गँगला पण घेऊया, नाहीतर ते बसतील टाइमपास करत तिथे. मांजा पण त्यांच्याबरोबरच आहे ना. चला चला. आजी, आजी कसे आहात आजोबा? बरं वाटतंय ना? आता बरे आहेत तसे. बरं आजोबा, तुमचं सगळं टेन्शन कमी केलं आम्ही. सगळे पोस्टर्स लावून झाले आहेत. आता अजिबात काळजी करायची नाही. आजी, तुमचे पैसे. एवढे पैसे? अहो आजी, तुमचेच पैसे आहेत ते. हो, तुम्ही दिलेले पोस्टर होते ना, ते लावूनच आम्ही कमवले, त्यामुळे तुमचेच आहेत ते पैसे. एवढेसे आहात पण मोठ्या माणसांसारखी समज आहे तुम्हाला. मुलांनो, तुम्ही आहात तसेच राहा. आई वडिलांची सेवा करा. त्यांचे कष्ट आज तुम्हाला दिसणार नाहीत कदाचित. त्यांच्या बोलण्याचं तुम्हाला वाईट वाटत असेल, पण ते तुमच्या चांगल्यासाठीच आहे. ते तुम्हाला नंतर कळेल. आजोबा, तुम्हाला परत काही लागलं तर नक्की सांगा, आम्ही आहोत. तुझ्या आयुष्यात सगळं चांगलं होऊ दे. आहे तशीच राहा. लक्ष्मण, हे बघा, मला हा तुझा सगळा प्लॅन करेक्ट वाटतोय. तू यांच्याशी डिस्कस करून घे. अहो मी त्यांच्याशी बोलतोच, पण फायनान्सच्या ज्या गोष्टी आहेत त्या तुम्ही त्यांच्याशी बोलून घेतलं असतं तर बरं झालं असतं. लक्ष्मण, अरे मी बोलणं काय आणि तू बोलणं काय सेमच आहे. एक मिनिट ना. नमस्कार, बोला. हा देसाई साहेब नमस्कार. काय काम काढलं? अहो काम कुठलं, म्हटलं तुमचं कौतुक करूया जरा. कौतुक कशा संदर्भात? तुमच्या देसाईंची पुढची पिढी प्रगती करते बघून खूप आनंद होतोय. आणि सगळी तुमची शिकवण आहे. नाही, पण तुम्ही कुणाबद्दल बोलताय? अहो आशू बद्दल. काल रात्रीच त्याला पोस्टर लावताना पाहिलं आपल्या कंपनीची. कसं आहे की आपल्या कंपनीची लहानात लहान गोष्ट करताना सुद्धा कामगारांना काय त्रास होतो हे बघण्यासाठी पोस्टर लावायचं काम तो स्वतः करत होता. असं कोण करतो हल्ली? आणि बघा ना, आपल्या बिझनेसचा पाया भक्कम करण्यासाठी लहानात लहान गोष्टीकडे लक्ष द्यायची गरज असते. आणि हे आशू करत होता. मला फार अभिमान वाटला त्याचा. तुम्ही त्याला अगदी योग्य वळण लावलंय. आणि तुमचा आशू उत्तम बिझनेसमॅन होणार यात अजिबात शंका नाही. वा, धन्यवाद कुलकर्णी, खूप बरं वाटलं. थँक्यू. तर म्हणजे आम्ही अशी कामं करायची आणि तुमच्यासारख्यांनी पोच पावती द्यायची. वा, छान वाटलं तुमच्याशी बोलून कुलकर्णी. आणि लवकरच भेटूया आपण. येस येस, थँक्यू. कीप इट अप. ओके. आशू, गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग भाऊ. गुड मॉर्निंग. आशू, हा काल रात्रभर कुठे होता? भाऊ मी ते मित्राची एका मदत करायला गेलो होतो.
मी आईला सांगून गेलो होतो. शिव, खूप अभिमान वाटतो तुझा. हो, आय एम रिअली सॉरी. मी ना रात्रभर बाहेर होतो, मला माहिती आहे. मी कुलकर्णी काकांचा फोन आला होता. काल रात्री ते तुला भेटले ना? हो. त्यांनी सगळं सांगितलं मला. तू आपल्या कामगारांना मदत म्हणून पोस्टर लावायला मदत केलीस वगैरे वगैरे. थँक्यू भाऊ. खूप मोठा हो, खूप प्रगती कर. थँक्यू. आणि हो, पटकन आधी आज जाऊन आईला भेट. रात्रभर ती तुझी काळजी करत होती. जात असे काय? आशू सर, हा, हे आपल्या पॅम्पलेटचे बिल आहेत, याच्यावर तुमची सही हवी होती. बर. थँक्स. भाऊ, मला एक गोष्ट सांगा. या पोस्टर्स लावणाऱ्या आणि पॅम्पलेट्स लावणाऱ्या वर्कर्सना आपण किती पैसे देतो? 5,000. 5,000. मग मला ते आजोबा म्हणत होते की त्यांना 3,000 रुपयेच मिळतात. म्हणजे मधल्यामध्ये 2,000 कंपनीचे कॉन्ट्रॅक्टर लोक आणि कंपनीचं नाव खराब होतं ना यामुळे. काय बोलतोय तो? तुम्हाला माहित होतं याच्याबद्दल? मी काहीतरी विचारतोय, पटकन बोला. अहो साहेब, जेवढे काम तेवढेच पैसे. जेवढं काम तेवढेच पैसे? हे काम खूप अवघड आहे, कष्टाचं काम आहे. काल रात्रभर करून आलोय मी. त्याचा योग्य तो मोबदला मिळालाच पाहिजे भाऊ. मला एक जण माहिती आहे जे हे कॉन्ट्रॅक्टिंगचं काम करू शकेल. ते ऑनेस्ट आहेत, खूप हार्ड वर्किंग आहेत. आपण त्यांनाच हे काम देऊयात का? ठीक आहे ना, मग आपण त्यांनाच काम देऊया. मग हे असे मधले घोटाळे तरी वाचतील. बरं आशू, तुझा आम्ही बोलून घेतो पुढचं. हा, तुझा फ्रेश हो आणि आराम कर. हो, जा जा जा. येस, चलो, गुड नाईट. काय बघताय? निघा. अहो सर, माझा निघा. हो, काय माणसं असतात ही. लक्ष्मण, आपल्याला असं वाटत होतं ना की आशू काहीच जबाबदारी घेत नाही, कुठेच लक्ष देत नाही. पण त्याचं तर सगळीकडे एकदम बारीक लक्ष आहे. मला काय वाटतं, आपण त्याच्यावर आता हळूहळू सगळी जबाबदारी सोपवली पाहिजे. अगदी माझ्या मनातलं बोललात. काय रे, आज एकदम शांत आपली पाना काय राडाबिडा झाला काय? ते पाना गँगच राहणार नाहीये. शांतच काय घेऊन बसतास रे दादा? कबरा, काही बोलू नकोस. काही बोलू नको काय? शिवाने निर्णय घेतला म्हणजे काहीतरी विचार करूनच घेतला असेल ना? अरे असं कसं? ती स्वतःचा पण विचार करत नाही. हा, काय बाई लोक, काय चाललंय? दादा एक कटिंग द्या. आणि काय नुसतं चहा पिताय? खायला नको काही? अरे घ्या की खायला. एवढं काय? दादा बिस्किट द्या सगळ्यांना. हा, काय झालंय? शिवा, आम्हाला तुझा निर्णय पटला नाही. म्हणजे काय ते नीट बोला. अगं, तू स्वतःचा विचारच करत नाही असं वाटत नाही का तुला? आपल्या सगळ्यांचं काय ठरलेलं त्या दिवशी? आपण मिळून सगळं सॉल्व्ह करू. पण हे गॅरेज तू गहाण ठेवायचं का ठरवलंस? हे बघा, मला सगळं कळतंय तुमचं आणि मला पटतंय पण दिव्याच्या लग्नाची जबाबदारी पण माझ्यावरच आहे. आणि मग माझ्याकडे दुसरं ऑप्शन नाहीये. गॅरेज गहाण ठेवावंच लागणार. नाही तर मला सांगा, कुठून आणायचे पैसे एवढे? हा,
अगं त्या छकुल्याकडून मागना, मग देईल.